नमस्कार तुमच्या सर्वांना. हॅलो हाय, मी फिटनेस कोच राकेश. तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मेजरमेंट कसं घ्यायचं आहे. मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट असतो बॉडीची प्रोग्रेस घेण्यासाठी, बॉडीची प्रोग्रेस पाहण्यासाठी. तर आपण सुरुवात करूयात लगेच विदाउट वेस्टिंग आणि मोर टाईम की मेजरमेंट कसं घ्यायचं असतो. हे मेजरमेंट सगळ्यांना कंपल्सरी घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला स्टेज आहे मेजरमेंट करत असताना तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. आता बॉडीचा फोटो तुम्ही कसं घेणार हा बघा. सिंपल तुम्हाला मी सांगतो. सिम्पली तुम्हाला सरळ थांबायचं आहे. ओके. मेजरमेंट करत असताना डायरेक्ट मेजरमेंट घ्यायचं नाहीये. ओके. मेजरमेंट घेण्याच्या अगोदर बॉडीचा फोटो घ्यायचा आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक स्टेप तुम्हाला सांगतो. बॉडीचा फोटो घ्यायचा असेल, मेजरमेंट घ्यायचं असेल आणि जे काही प्रोसेस असेल ते तुम्हाला कधी करायचं आहे. ही गोष्टी वजन बघायचं असेल, मेजरमेंट घ्यायचं असेल आणि बॉडीचा फोटो बघायचा असेल. ओके. तर आता मी काय करणार आहे. सिम्पली बॉडीचा फोटो घेणार आहे, हाईट पाहणार आहे, बॉडीचे मेजरमेंट घेणार आहे आणि वेट पाहणार आहे. हे चारही गोष्टी तुम्हाला करायचे तरी. तर हे सकाळी उठल्यानंतरच करायचं तुम्हाला. सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता, काहीही न पिता, पाणी पण न पिता पोट वगैरे साफ करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेजरमेंट असेल, हाईट असेल, बॉडीचे मेजरमेंट असेल आणि वेट असेल, फोटोज असेल ते तुम्हाला घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा. आणि हे घेतल्यानंतर तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय बघायचं आहे, बॉडीचे फोटोज घ्यायचे. सिम्पल आहे. सरळ थांबायचं तुम्हाला. पोटला लूज सोडायचं. पोट असं आत घेऊन सरळ नाही थांबायचे. ओके. पोट लूज सोडायचं तुमचं. जसं पोट आहे नॉर्मली तुम्हाला असं सरळ थांबायचे फोटो काढताना. आता बरेच जण चूक काय करतात माहिती का, थांबताना असं थांबतात बघा. असं थांबतात एक समोर पाहून. तर हे चुकीचं रे. पाठ असं नाही ठेवायचं. ओके. असं सरळ थांबायचं स्ट्रेट. मी असं नाही म्हणत असं छाती बाहेर काढा, पोट आत घ्या, मग असं बाहेर थांबा, असं कडक रेट असं म्हणत नाही. तर तुम्हाला काय करायचं, नॉर्मली थांबायचं सरळ. लूज सोडून पोट. जेवढं तुमचं पोट बाहेर येईल तेवढं पाठ, जेणेकरून फोटो बरोबर येईल. पहिला फोटो तुम्हाला समोरून क्लिक करायचं या प्रकारे स्माइल करून. दुसरा फोटो तुम्हाला साईडने क्लिक करायचा या प्रकारे साईडला पाहून. तिसरा फोटो तुम्हाला बॅक साईड क्लिक करायचे या प्रकारे बॅक साईडला सरळ थांबवून. झाले. हे 3 फोटो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचे. आणि आपण मेजरमेंट कधी घेतो, दर 40 दिवसांनी घेतो. 40 किंवा 45 दिवसातून तुम्ही एकदा घेऊ शकता. लक्षात ठेवायचे. सगळ्यात अगोदर मेजरमेंट घेत असताना फोटो काढायचे. आता दुसरा स्टेप आहे उंची मोजणे. आता बऱ्याच जण उंची माहीत असते, पण काही जणांना उंची माहीत नसते. त्यांना वाटतं की बाबा उंची किती माहीत नाही, अंदाजे सांगतात. तर काही अडचण नाही. मी तुम्हाला एकट्याने तुम्ही एकटे कसे उंची घेऊ शकता ते तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला लागेल मेजरमेंटची टेप लागेल आणि तुम्हाला एक पेन, पेन्सिल काही असू तरी घेऊ शकता. तर मी सगळ्यात अगोदर काय करणार, बेसिकली आता हे प्लेन सरफेस आहे. असं प्लेन सरफेस तुम्ही मॅट बघू शकता, प्लेन आहे. भिंतीकडे जायचंय तुम्हाला. पायामध्ये अंतर ठेवायचे, मान सरळ ठेवायचं आणि असं सरळ थांबायचे. मान सरळ. बरेच जण असं खाली मान करतात, असं नाही थांबायचे. या प्रकारे खाली मान करून मान असं सरळ ठेवून पुढे पाहायचे. आणि पेन घ्यायचे तुम्हाला, बरोबर डोक्याच्या वरती टेकवायचं पेनीला आणि जिथे टच होतो तिथे तुम्हाला मार्क करायचे. असं तुम्ही 5 वेळा 10 वेळा असं मार्क करा, जोपर्यंत भिंतीवरती मार्क होत नाही. मान सरळ ठेवून या प्रकारे बघा. आता मी साईडला सरकतो. ओके. आता तुम्ही बघू शकता तिथे काय झालेलं आहे, मार्क पडलेला. राईट. ओके. इथे मार्क पडलेला. आता ते मी मार्क काय करणार, तुम्हाला दिसत नसेल, मला दिसतं. तुम्ही करताना तुम्हाला दिसेल. आता मी स्केल घेणार आणि स्केल घेऊन मेजर करणार आहे. आता हे जे हाईट आहे तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजायचं आहे. ओके. परत आपल्याला पेन लागेल कशासाठी, मार्क करण्यासाठी. कारण टेप आपली हाईट मोठी असेल तर ही टीप लहान असते, त्यासाठी आपल्याला परत चेक करावं लागतं. आता मी बघू शकता. ठीक आहे, चालू आहे. आता बघू शकता मी काय करणार, सेंटीमीटर्समध्ये मोजाय. आता बघू शकता इथे तुम्हाला स्केलमध्ये तुम्हाला दिसत असेल. राईट. ओके. तर इथे जे आहे हे सेंटीमीटर्समध्ये बघा, छोटे छोटे गॅप्स आहेत ते सेंटीमीटर्समध्ये येतात. राईट. ओके. आता 5च्या पुढे रेषा आहे म्हणजे 5 सेंटीमीटर, 6च्या पुढे रेषा आहे म्हणजे 6 सेंटीमीटर आहे. आणि याच्या दुसऱ्या बाजूला इंचेस आहेत. इंचेसमध्ये आपल्याला मेजरमेंट करायचं नाही. इंचेसमध्ये काय होतं, थोडंसं जम्बलिंग होतं, गोंधळ होतो. त्यासाठी आपल्याला सेंटीमीटर्स आहे. बघा हे 1 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर्स बघू शकता. 5 सेंटीमीटर्स इकडे 6 सेंटीमीटर, इकडे 7, इकडे 8 सेंटीमीटर, इकडे 9 सेंटीमीटर, इकडे 10 सेंटीमीटर, असं तुम्हाला मोजायचं आहे. ओके. तर मी मोजतो. आता बघा पेन घेतलं मी, इथे टेकवणार. ओके. या प्रकारे. आणि मी काय करणार, स्केल सरळ करणार या प्रकारे. ओके. आता मी काय केलं, 100 सेंटीमीटरला इथे स्टॉप केलं. राईट. कारण सोपं पडेल. राईट. ओके. आता मी काय करतो, इकडे टच करतो आणि काय करतो, मी इकडे मार्क करतो राईट पेनाने. ओके. या बाजूला. राईट. बरोबर मी खाली बसतो. 100 सेंटीमीटर हे हलवणार नाही. इकडे मार्क केलं. ओके. आता इकडून बाकीचं मी मेजर करणार आहे. परत 100लाच तुम्ही पण करा. 100 पर्यंतच खाली, पूर्ण लांबपर्यंत खाली होऊ नका, जेणेकरून इझी होईल. आता बघा 100 पर्यंत ठेवलं मी खाली आणि जमिनीपर्यंतचं मी अंतर घेतलं. ओके. आता मी जवळपास, मी जर माझी उंची बघतोय, जवळपास आलेले आहे 175 आहे. 100 + 75 सेंटीमीटर म्हणजे 175 सेंटीमीटर माझी उंची आलेली आहे. चला, व्हेरी गुड. आता
पहिला पण प्रोसेस केला, फोटो काढला. दुसरा पण प्रोसेस केला, हाईट काढली, उंची काढली सेंटीमीटर्समध्ये इंचेसमध्ये मोजायचं नाही. आता तिसरं आपल्याला काम काय करायचं, बॉडीचे मेजरमेंट घ्यायचे. त्याला चला सुरू करूयात. बॉडीचे मेजरमेंट घेताना आपण कुठल्या कुठल्या भागचे घेणार आहेत मी ते तुम्हाला सांगतो. त्यानुसार तुम्हाला गडबड न करता घ्यायचे आणि मी जे प्रोसेस सांगतो जसं सांगतो त्यानुसार फॉलो करा. पहिला आहे नेकचा मेजरमेंट, मानेचं आहे, मान जवळ ठेवायचे. आता हे मेजरमेंट करण्यासाठी तुम्हाला कोणाला तरी घ्यायचं सोबत, कोणीतरी तुमच्याकडे असेल आजूबाजूला, व्यक्तीला घ्यायचे. एकटे मेजरमेंट करायचे नाही. आता माझ्याकडे कोणी नाही डेमॉन्स्ट्रेशनसाठी, मग मी काय करतो, मी एकटा परफॉर्म करून दाखवते. म्हणजे मी एकटा करून दाखवते, तुम्हाला कोणाचं तरी मदत घ्यायचं आहे आणि मदत घेऊन मेजरमेंट घ्यायचे. आता मी समजा एखाद्या व्यक्तीचं मदत घेणार आणि नेकचं घेणार आहे. नेक आणि मान तुम्ही लिहू शकता. आता हे मी जे जे सांगतोय, एक वही घ्यायचं तुम्हाला छोटीशी आणि तिथे लिहून घ्यायचंय. आता नेक मला घ्यायचंय तर मी काय करणार, एक बेसिकली मी एक वही घेणार आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता छोटीशी वही घ्यायची तुम्हाला मेजरमेंटसाठी. आता बघा मी छोटीशी वही घेतली, तुम्ही कुठली तुमच्याकडे असेल, पेज असेल, काय असेल तुम्ही घेऊ शकता. आता मी पहिला काय लिहिणार, मेजरमेंट. ओके, वरती लिहिणार मेजरमेंट, बॉडी मेजरमेंट आहे. ओके, तर मी काय लिहिलं, बॉडी मेजरमेंट लिहिलं आहे या प्रकारे. ओके, तर फर्स्ट लिहिलं मी नेक लिहिलं आहे. नेक तुम्ही लिहू शकता किंवा मान तुम्ही लिहू शकता. ओके, या प्रकारे लिहायचे, पुढे ॲरो करायचे या प्रकारे. ओके, त्याच्यानं 2, 3 पुढे पुढे पण घेणार. आता बघा मी मान लिहिलेलं आहे, बॉडी मेजरमेंट, आणि नेक किंवा मान मी तर लिहिलेलं आहे मराठीमध्ये, इंग्लिश किंवा मराठी लिहू शकता. आता त्याच्या पुढे मी मान मोजणार आहे. आता वही मी बाजूला ठेवलं, जो मेजरमेंट घेणारा माणूस असेल तोच तुमचा लिहिणार आहे. आता बघा मी मान काय करणार, सरळ ठेवणार आणि या प्रकारे मान सरळ ठेवून मेजरमेंट घेणार या प्रकारे. ओके, चला इथे टच झालं. ओके, बघू शकता बरोबर इथे टच झालं. तर मी आता बाजूला करणार, बघणार आहे किती सेंटीमीटर आलं. ओके, 39.5 सेंटीमीटर मी लगेच लिहिणार आहे. ओके, लगेच वही घेतलं, 39.5 सेंटीमीटर्स राईट. चला झालं. आता आपल्याला दुसरं घ्यायचं आहे, दुसरं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला शोल्डरचं आहे. ओके, या शोल्डरचं लेंथ आहे. ओके, टेलरकडे तुम्ही गेला असेल, शोल्डर पण लेंथ घेतात ना, शोल्डरची तुम्हाला सेम काय करायचं, मेजरमेंट घ्यायचे. आता बघा सिम्पली घ्यायचे, नॉर्मली तुम्हाला सांगायचं कोणाचं एवढंच शोल्डर पण एवढंच घ्यायचं. का बघा हे शोल्डरचे ब्लेड्स इथेपर्यंत असतात ना, इथेपर्यंत घ्यायचं, नाही तर तुम्ही इथं हाताच्या खाली इथंपर्यंत याल, एवढं नाही घ्यायचं, एवढंच बस. ओके, असं ठेवायचं मागून आणि या प्रकारे तुम्हाला घ्यायचं. ओके, आता मी ठेवलं या प्रकारे ॲडजस्ट केलं आणि मी घेतलं, हे जवळपास आलंय 48 सेंटीमीटर्स आहे, लिहून घेतलं रे. ओके, आता मी काय करणार, खांदे लिहिणार किंवा शोल्डर लिहिणार आहे. त्या बघा खांदे म्हणून लिहिलो मराठीमध्ये किंवा शोल्डर म्हणून लिहिणार आहे. त्या प्रकारे शोल्डर आहे किती, 48 सेंटीमीटर आहे. चला आता तिसरं तुम्हाला सांगतो काय बघायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हात बघायचे, आपले हाताचे आर्म्स राईट. ओके, तर तुम्ही काय करू शकता, हाताचे आर्म्स बघण्यासाठी तुम्ही असं स्लीव्ज वरती करा हाताचे आणि आर्म्स काय करायचे, आता हे बायसेप आहे तर याला काय करायचं, लूज सोडायचं. असं बघा बघू शकता तुम्हाला, असं लूज सोडायचे आणि काय करायचे, कोणाची ते मदत घेऊन बरोबर सेंटरला ठेवायचे, पट्टी या प्रकारे सेंटरला ठेवायचे. ओके, आणि हात काय पाहिजे, असं खाली सरळ पाहिजे या प्रकारे, असं सरळ सोडायचे सेंटरला. काही सेंटरला तुम्हाला असं सरळ ठेवून घ्यायचं मेजरमेंट. हा थोडंसं वरती आलं, सेंटरला घ्यायचे बस. हा आला सेंटरला या प्रकारे. चला किती सेंटीमीटर्स आले, 34 आहे. ओके, तर मी 34 लिहून टाकणार इकडे. ओके, लूज सोडायचे, हात असं लूज सोडायचं दोन्ही रेट, नाही तर तुम्ही असं टाईट करून करा रेट, असं लूज सोडायचे. ओके, आता इथे काय लिहिणार तुम्ही, बायसेप्स रेट. ओके, बायसेप्स लिहू शकता किंवा तुम्ही असं लिहू शकता, आर्म लिहू शकता किंवा तुम्ही लिहू शकता दंड लिहू शकता, काय अडचण नाही. ओके, मी इथे दंड लिहितो किंवा बायसेप्स लिहितो रे. ओके, किती झाले, 38 सेंटीमीटर आहे. ओके, चला आता चौथा लिहायचं आपल्याला. चौथा आपल्याला काय करायचं, मेजरमेंट. चौथा आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. आता बायसेप काय करायचं, आता आपण असं लूज सोडलं होतं ना, बायसेप असं ढिल्लं सोडलं होतं हात होता. आता आपल्याला काय करायचं, बायसेप असं स्क्वीज करून मेजरमेंट घ्यायचे या प्रकारे. हात असं हाफ पोझिशनला ठेवायचं, स्क्वीज करून घ्यायचे. ओके, लगेच चला मी घेतो लगेच. आता लूज सोडताना मेजरमेंट वेगळी होती आणि असं स्क्वीज करताना मेजरमेंट वेगळी होती. आता स्क्वीज करून घेऊयात राईट. ओके, आता मी स्क्वीज केलं आणि लगेच चेक करतो स्क्वीज करून. हा बघा अर्धा असं स्क्वीज केला, लगेच मी चेक करतोय. असं हाफ ठेवायचे, बरेच जण असं करतायत, असं वरती नाही, असं हाफ ठेवायचे या प्रकारे, सहता म्हणून हाफ करून या प्रकारे सेंटरला ठेवायचे, मग मोजायचे. आता बघा. ओके, ठीक आहे, 38.5 रे लिहून घ्यायचे. ओके, आता इथे काय लिहिणार तुम्ही, पहिला दंड लूज सोडून राईट. ओके, आता तुम्ही काय करता, वरती दंड बायसेप लूज सोडून तुम्ही लिहू शकता किंवा हलका राईट, हलका असताना राईट, हलका दंड बायसेप हलका. आता इथे दंड और किंवा बायसेप
स्क्वीज केल्यानंतर किंवा कडक केल्यानंतर, स्क्वीज लिहू शकता किंवा कडक, राईट. 38.5 सेंटीमीटर. ओके, स्क्वीज करून असं काढू शकता. आता त्याच्यानंतर हे चौथा झाला, तर नेक्स्ट स्टिचिंग आपल्याला घ्यायची आहे ते आहे छातीची, राईट. ओके, छातीची, राईट. एकदम सोपं आहे, एवढं काही गडबड करू नका. स्क्वीज घेताना आणि हात असं लूज सोडून काढायचं आणि असं हाफला स्क्वीज करून सेंटरला ठेवून काढायचं, राईट. ओके, आता छातीची घेताना बघा, मागून घ्यायचं तुम्हाला या प्रकारे आणि काय करायचंय या प्रकारे छातीच्या सेंटरला ठेवायचं या प्रकारे आणि छाती काय करायची लूज सोडायची या प्रकारे. आता बघा मी लूज सोडलं, लूज सोडायचं बॉडीला. आता किती आलं बघा सेंटीमीटर्स, 102 सेंटीमीटर आले. ओके, 102 सेंटीमीटर आलेलं आहे चेस्ट, 102 सेंटीमीटर आले. तर मी काय करणार याच्यामध्ये 102 सेंटीमीटर आल्यानंतर 1 सेंटीमीटर याच्यामध्ये मायनस करणार आहे, 1 सेंटीमीटर कमी करणार. 102 सेंटीमीटर झाले. मी काय 1 सेंटीमीटर कमी करणार, कारण मी शर्ट वरती घेतलोय. जर मी शर्ट काढून घेतलं असतं तर बरोबर मेजरमेंट आलं असेल. जर तुम्हाला जमत असेल शर्ट काढून बरोबर मेजरमेंट घ्या. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वरच्यावरती शर्टच्या वरती घेऊ शकता आणि 1 सेंटीमीटर कमी करायचे. 102 होतं 101 करणार आहे. बघा आता मी ते लिहून टाकतो लगेच. चेस्ट, ओके, चेस्ट किंवा छाती, रे. ओके, लिहिलं इथे किती 102 सेंटीमीटर आहे. 102 होतं 101 करणार आहे, 1 मायनस करणार 101 सेंटीमीटर. चला आता आपल्याला नेक्स्ट करायचं मेजरमेंट. नेक्स्ट मेजरमेंट असेल आपल्याला पोटाचं घ्यायचं आहे. ओके, आता छाती इथंपर्यंत झाली, आता इथे आणि इथे, राईट. पोट आहे, राईट. इथून इथंपर्यंत छातीच्या खाली आणि इथं कमरेच्या एंडपर्यंत, राईट. आता मी अगोदर काय करणार, अप्पर ॲप्स घेणार आहे. ओके, म्हणजे वरचा पोट घेणार आहे या प्रकारे. बघा हे अप्पर ॲप्स, राईट. छातीच्या खाली अप्पर ॲप्स, राईट. लूज सोडायचे, पोट आत घेऊन नाही काढायचं, चुकीचं आहे. तो लूज सोडायचे आणि मेजरमेंट घ्यायचं या प्रकारे. किती आलंय 87 आहे. आता मी काय करणार, 87 आलं तर 1 सेंटीमीटर कमी करणार आहे, मायनस करणार आहे. ओके, 86 लिहिणार आहे. आता बघा काय लिहायचं आहे ते, वरचा पोट तुम्ही लिहू शकता, वरचा पोट किंवा अप्पर ॲप्स, राईट. अप्पर ॲप्स किती आहे 87, राईट. 88 आला होता मी, सॉरी 87 आला होता मी 86 घेतोय, म्हणजे 87 आला होता मी 86 घेतो, 86 घेतो. 1 सेंटीमीटर कमी करतो कारण मी शर्टवरती घेतोय. आता नेक्स्ट आहे लोअर ॲप्स, राईट. ओके, आता आपण अप्पर घेतलं होतं, आता आपल्याला लोअर घ्यायचं आहे. ओके, इकडचा बाजू, राईट, लोअरचा. आता हे लोअरचं मी लूज सोडलंय आणि मी लूजचं सोडून घेतोय. ओके, पोट वरती, राईट. लोअर बॅक, लोअर पोट, राईट. लोअर ॲप्स आता बघू शकता 90 आलेला आहे, तर मी 89 लिहितो. 90 आलेलं आहे, 89 लिहितो. तुम्ही लिहू शकता खालचा पोट किंवा लोअर ॲप्स, राईट. ओके, किती 90 आलेला आहे, तर मी 1 मायनस करणार कारण शर्टावरती घेतलं. 90 आला तर 89 सेंटीमीटर लिहिणार आहे. चला, व्हेरी गुड. आता आपल्याला काय घ्यायचं, नेक्स्ट घ्यायचं. आता आपल्याला कंबर घ्यायचं, कमरेचं घ्यायचं. आता पोटच्या खाली कंबर असते, तर मी काय करतो कमरेवरती घेतो, सिम्पल. लूज सोडायचं आणि कमरेचं घ्यायचं मापरे. एटी 89 आलेलं, 1 सेंटीमीटर कमी करणार कारण मी शर्टावरती आहे. जर तुम्हाला शर्ट काढून जमत असेल तर डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. आता शर्टावरती असल्यामुळे आता वेस्ट म्हणून लिहायचं. ओके, वेस्ट म्हणून तुम्ही लिहू शकता कंबर किंवा तुम्ही काय करू शकता कंबर लिहू शकता मराठीमध्ये. 89 आलं, मी 88 सेंटीमीटर लिहितो. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, बटॉक्स घ्यायचंय. ओके, बटॉक्स म्हणजे कसं सिम्पल आहे एकदम. तुम्हाला काय करायचंय, आता हिपचा एरिया, राईट. ओके, असं तुम्हाला ठेवायचं या प्रकारे आणि हिपचा एरिया घ्यायचा या प्रकारे. सीटचा एरिया, राईट. या प्रकारे बघा सीटचा एरिया तुम्ही बघू शकता, असं सीटवरती तुम्हाला ठेवायचं बरोबर सेंटरला आणि सीटचा एरिया घ्यायचा सेंटरला ठेवायचं या प्रकारे. किती आलं सेंटीमीटर्स या प्रकारे 100 सेंटीमीटर आलं, तर मी 1 सेंटीमीटर कमी करतो कारण मी पॅन्टीवरती, राईट. ओके, 1 सेंटीमीटर कमी करतो. जर तुमची पॅन्ट खूप मोठी असेल तर तुम्ही 2 सेंटीमीटर कमी करा. मी 1 सेंटीमीटर कमी करतो. 100 आलाय तर मी काय करणार 99 करणार आहे. आणि जर समजा तुम्हाला विदाउट तुम्ही जर ऍडजस्ट करू शकत असाल तर तुम्ही तसंही काढू शकता, काय अडचण नाही. ओके, मी 99 इथे लिहितो. काय लिहायचं तुम्हाला, हिप म्हणून लिहायचं, हिप एरिया किंवा सीट एरिया, राईट. ओके, किंवा तुम्ही लिहू शकता हिप किंवा सीट लिहू शकता, राईट. 99 सेंटीमीटर. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, मांडीचा भाग घ्यायचा. मांडीचा भाग मेजर करायचा, लगेच थांबायचं नाही बिलकुल. आता मी काय केलं, मांडीचं, दोन्ही मांडीचं घ्यायचे. मांडी अशी लूज सोडायची आणि मांडीच्या सेंटरला, राईट. ओके, या प्रकारे सेंटरला तुम्हाला असं मोजायचं लूज सोडून. आता बघू शकता मी पॅन्टीवरती घेतो, किती आलेलं आहे
59 आलं राईट. मी काय करणार 1 सेंटीमीटर कमी करणार 58 करणार राईट. डाव्या मांडीचं घेतलं 58 आलेलं आहे. उजव्या मांडीचं घेणार हा पण 58 आहे राईट. ओके 1 सेंटीमीटर कमी केला राईट. ओके 59 आलता 1 सेंटीमीटर कमी केला. ओके तर तुम्हाला काय लिहायचं थाय लिहायचं. थाय म्हणजे मांडी, उजवी मांडी आणि डावी मांडी राईट. उजवी मांडीचं 59, डावी मांडीचं 59 म्हणजे 58 सेंटीमीटर. म्हणजे दोन्हीचं जर सेम येत असेल तर सेम लिहा रे, उजवी आणि डावी, किंवा राईट और लेफ्ट थाय रे 59 सेंटीमीटर. आता लास्ट शेवटचं घ्यायचं आपल्याला, तो आहे काल्प्स राईट. ओके आता मी डाव्या पायापासून काय करणार, तुम्हाला खालीच ठेवायचं काल्प्स असं राईट. ओके आता तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी पायावरती उचलतो राईट. या प्रकारे असं पायावरती उचलायचं. हे काल्प्स जो असतो ना मसल, पिंढऱ्याच्या सेंटरला तुम्हाला असं टेप ठेवायचंय आणि या प्रकारे तुम्हाला मेजरमेंट करायचं या प्रकारे सेंटरला ठेवून राईट. ओके मेजरमेंट केला, किती आलं 38 आहे. इकडे 38 आला. आता इकडे मेजर करतो राईट साईडला सेंटरला ठेवून बरोबर. इकडे पण 38 आहे राईट. ओके 1 सेंटीमीटर कमी करतो म्हणजेच काय 37 सेंटीमीटर राईट. कारण मी पॅन्टीवरती करतो ना 37 राईट. ओके काल्व्स राईट आणि लेफ्ट राईट किती 37 सेंटीमीटर्स झालं. आपल्याला मेजरमेंट मध्ये एवढंच घ्यायचे. एवढं घेतल्यानंतर तुमच्याकडे अशी लिस्ट आहे राईट. ओके दिसत असेल राईट. असं लिहायचं सगळीकडे राईट आणि मला पाठवून द्यायचं मेजरमेंट राईट आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचं. आणि त्याच्यासोबतच हे प्रत्येक 40-45 दिवसातून एकदा करायचं आहे. आता चौथी गोष्ट फायनल काय करायची, आता वेट पाहायचं तुम्हाला. आता सकाळ झालेली आहे, सगळं तुम्ही केलं, वेट पाहायचं. चला वेट थांबलं मे बी 75-76 माझं असेल तसं तुम्हाला वेट पाहिजे. तर हा मेजरमेंटचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे.